आली आणि ही परंपरा ही वेगळी नाहीये. जे बाबाजींनी जे सांगितलं ते आणि हे काही वेगळं नाहीये. आई वडील ज्यावेळी आपल्या मुलाला जन्म घालतात त्या क्षणापासून ते त्याच्या कल्याणासाठी उद्धारासाठी प्रयत्न करतात. हा निसर्ग नियम आहे. बुद्धी नसलेला प्राणी सुद्धा ज्यावेळी आपल्या पिलांना अंडज असेल तो आपल्या अंड्याला जन्म घालतो तेव्हापासून त्याच्या कल्याणासाठी उद्धारासाठी झटत राहतो. त्याचप्रमाणे ज्या शिवशक्तीने या मनुष्याला या पूर्ण ब्रह्मांडाला चराचराला जन्म घातला, निश्चल असणारी परमात्म शक्ती आणि कार्यान्वित असणारी शक्ती स्वरूपिणी जगदंबा यांच्या मिलनातून हे ब्रह्मांड ज्यावेळी प्रसवली, त्या ब्रह्मांडामध्ये जे चराचरामध्ये जे जीव जंतू जन्माला आले त्यांच्या कल्याणाचं काम हे दोघच करत असतात, शक्ती आणि शिव. आपण म्हणतो मुलगा मुलगी हे आई वडिलांचं स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे हे सगळं चराचर ज्या भगवंतापासून उत्पन्न झालं ते भगवत स्वरूपच आहे. तीच एनर्जी पुढे होत सगळ्यांमध्ये आली. त्यालाच बाबाजींनी आत्मा म्हणलं. सोप्या भाषेत मी सांगतो. त्यालाच प्राणशक्ती म्हणलं, त्यालाच काय म्हणलं, चैतन्य स्वरूप म्हणलं. आणि ते जाणून घेतल्यानंतर त्याची प्राप्ती झाल्यानंतर या विश्वामध्ये आणि अध्यात्मामध्ये वेगळं काही मिळवण्याची तहान राहत नाही. जिथं पायच गळून पडतात तिथं चप्पल घेण्याची भ्रांती गळून पडते. जिथं शरीर गळून पडतं तिथं सौंदर्याची लालसा राहत नाही. तिथं अन्न पाण्याची भ्रांती राहत नाही. तिथं झोप, निद्रा, इतर ज्या गोष्टी आहेत शरीराने धारण केलेल्या आहेत त्या गोष्टींची भ्रांती राहत नाही. हे कधी होतं? ज्यावेळी आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आणि त्याचं दर्शन झाल्यावर मग लक्षात येतं की तेच सर्व व्याप्त आहे. मी आजपर्यंत ज्या गोष्टी करत होतो, ज्यांना वेगळं मानत होतो, तो आणि मी एकच आहे. जे काही प्राणी पक्षी जो निसर्गामध्ये तृणापासून पिपिलिकापासून ब्रह्मापर्यंत जे काही आहे ते त्याच शक्तीने सर्व व्याप्त झालेलं आहे. हेच पुराणांनी सांगत आले. आणि मग ज्यावेळी ईश्वर पार्वती संवादामध्ये म्हणजे महादेव आणि जगदंबेचा संवाद चालल्यानंतर जगदंबेने प्रश्न विचारला, या जीवांचं काय? मग त्यावेळी परमेश्वर सांगतायत, महादेव सांगतायत, या जीवांचं कल्याण होण्यासाठी ज्यावेळी आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतो त्याच वेळी मी प्राणाच्या रूपानं नाकाद्वारे सहस्राद्वारे त्या शरीरामध्ये मी प्रवेश करतो. म्हणून महादेवाचं नाव महाकाल आहे. काल स्वरूपाने मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो. अवधूत गीतेमध्ये ते महादेवांनी सांगितलेलं आहे. आणि या जीवाचं कल्याण होण्यासाठी मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि त्या जीवाचं भौतिक आणि पारलौकिक कल्याण करण्यासाठी शिव मी स्वतः त्या जीवाचं गुरु स्वरूप गुरुचं रूप धारण करतो. म्हणून आपल्या शास्त्रांनी गुरूंना देहामध्ये बघणं, त्यांना देह मानणं, व्यक्ती मानणं पाप मानलेलं आहे. की गुरु हे दृश्य स्वरूपात दिसत असले तरी ते चर्मशरीर नाही. तो आपल्या कल्याणासाठी प्रकट झालेला ईश्वराचं सगुण रूप आहे. आणि तीच ही शक्तिपात परंपरा की दिव्याने दिवा लावणे, एका दिव्याने दुसरा दिवा, काडीपिटीने जे आपण काडी पेटवतो त्याच्यामध्ये सुद्धा अग्नी कसा असतो? गुप्त स्वरूपात अग्नी असतो. गुप्त स्वरूपामध्ये अग्नी असतो. संतांचे चमत्कार बघितले आपण, पाण्यातून अग्नी दीप प्रज्वलित केला. म्हणजे काय? आत्मतत्वाच्या अधीन झाल्यानंतर संपूर्ण सृष्टी त्या जीवाच्या अधीन येते.
मी एखाद्या घराचा म्हणजे परिवाराचा प्रमुख बनल्यानंतर तो परिवार पूर्ण माझ्या ताब्यात येतो, नियंत्रणात येतो का, तर तो मी माझ्या अधिकारांना कर्तव्यांना ओळखलेला असतं, त्यानंतर तो पूर्ण परिवार ताब्यात येतो. त्याच पद्धतीनं हे संत ज्यावेळी आत्मरूपाचं दर्शन घेतात त्यावेळी ही संपूर्ण प्रकृती त्यांच्या ताब्यात येते आणि म्हणून ते काय करतात, लुप्त असणाऱ्या गोष्टीला प्रकट करू शकतात. कारण सर्वांमध्ये तेच आहे, जल पाण्यामध्ये सुद्धा अग्नी तत्व आहे, पाण्यामध्ये सुद्धा पंचतत्व आहे, दृश्य स्वरूपात दिसतंय म्हणजे पृथ्वी तत्व आहे, अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर अदृश्य होतंय म्हणजे अग्नी तत्व त्याच्यामध्ये आहे. फक्त ते प्रकट करण्याचं सामर्थ्य त्या संत ठेवतात आणि त्याच पद्धतीनं हे सद्गुरु त्या जीवामध्ये असणारे जे आत्मतत्व आहे त्याचं दर्शन त्या जीवाला फक्त घडवून आणतात. ते आत्मतत्व, तो आत्मा, तो शक्तिशाली पूर्वपासूनच स्थापित असतो त्या देहामध्ये. भगवंतांचं सहवास, भगवंतांचं सानिध्य लाभून सुद्धा अर्जुनाला त्या गोष्टी प्राप्त झाल्या नाहीत. आपण जे म्हणतो देवांची उपासना केली, मी हे केलं, मंदिरात जातो, हे करतो, ह्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या फक्त मानसिक स्थितीची पवित्रता, मन शुद्ध करण्यासाठी आहेत. याने ईश्वर लाभ होत नाही असं शास्त्र सुद्धा सांगतात. तो लाभ कधी होतो? ईश्वर लाभ म्हणजे काय? आत्मरूपी ईश्वराचं दर्शन घडणं. म्हणून ज्यावेळी माऊलींना, तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, तो काय अनुभव आला? म्हणजे जोपर्यंत अनुभव नव्हता त्यावेळी माऊली म्हणायचे पंढरपूरला चला, पंढरपूरला चला, पंढरपूरला चला. सद्गुरु निवृत्तीनाथांनी ज्यावेळी कृपानुग्रह केला त्यावेळी त्यांना काय अनुभव आला? देव बघाया गेलो, देवची होऊन ठेलो. आता मला पंढरपूरला जायची गरज नाही. तुकाराम महाराजांना शेवटच्या प्रसंगी तोच अनुभव आला की मीच आता पांडुरंग स्वरूप बनलेलो आहे. मग हे आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मस्वरूपाचं दर्शन हे कुणामुळे मिळालं? त्या गुरूंच्या अनुग्रहामुळे मिळालं, त्या गुरूंच्या कृपेमुळे मिळालं. मग हा ईश्वराच्या सान्निध्य असणारा, ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन, सोबत जेवणं, सहवास असून सुद्धा ते अर्जुनाला प्राप्त झालं नाही. देवांनी शब्द रूपानं, ज्ञान रूपानं कितीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते ज्ञान अर्जुनाला बुद्धीच्या स्तरावर प्राप्त झालं नाही. तरी अर्जुन हा एका नैराश्याच्या मानसिकतेतच राहिला. पण गीतेचं प्राकट्य कधी झालं? ज्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला मिठी दिली, आपलं आलिंगन दिलं आणि हे माझ्या मित्रा म्हणून आपल्या अंतरंगातल्या शक्तीचा स्पर्श अर्जुनाच्या शक्तीला, आत्मस्वरूपाला केला आणि त्याला दाखवलं, हे जे विश्वरूप तू आता बघितलं तेच तुझ्यामध्ये आहे. तुला कार्य करण्याचा अधिकार नाही, तुझ्या शरीराद्वारे मीच कार्य करतो. हे ज्ञान ज्यावेळी अर्जुनाला सांगितलं त्यानंतर तो भ्रम गळून पडला. म्हणून स्वामीजींनी आता सांगितलं की ज्ञानापेक्षा अनुभव सर्वश्रेष्ठ आहे. आता जी आपण 10 मिनिटाची साधना केली ही प्राणस्वरूप चैतन्याचं स्मरण होतं की ज्यावेळी आपण पूर्ण शरीर स्वस्थ करून डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी आपल्या श्वासांवाटे जो प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये जाते, त्यावेळी आपण त्याच्यावर ज्यावेळी मन सोडतो त्यावेळी ते मन प्राण स्वरूप बनतं. बघा, लक्षात घ्या, ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. मन आपण सुगंधालयात नेलं, उदबत्त्या जिथं मिळतात, थोड्या वेळासाठी डोळे झाकून स्मरण केलं तर आपल्या नाकांना सुगंध जाणवायला लागतो. हे मनाचं वैशिष्ट्य आहे. चिंचेचं, लिंबाचं स्मरण केलं तर तोंडात लाळ सिक्रेट व्हायला लागते. ही मनाची शक्ती आहे. मग त्याचप्रमाणे साधनेमध्ये, ध्यानामध्ये हे मन ज्यावेळी आपण ह्या श्वासांवर सोडतो, आता मला सांगितलं
की महादेव प्रत्यक्ष श्वासा रूपातून, प्राणाच्या रूपातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे ज्यावेळी आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी प्राणस्वरूप मन बनतं आणि ह्या सगळ्या प्रपंचिक किंवा बाधिक गोष्टीतून ते मन लुप्त व्हायला लागतं. विचार सुद्धा हळूहळू निम्न स्तरावर यायला लागतात, शांत शांत व्हायला लागतात. थोड्या 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 प्रयत्नांनी, रोज करण्याच्या अभ्यासाने ती एक अवस्था यायला लागते आणि मन शांत झाल्यानंतर की काय, शक्तिपात परंपरेची दीक्षा घेतल्यानंतर कुंडलिनी जागृत होते. स्वामीजींनी आता सांगितलं की ती जागृतच असते, जागृतच असते. पण आपण काय म्हणतो, माणूस एखादा झोपलेला आहे, तो जागाच असतो. जाग आल्यानंतर तरी पण काय म्हणतो, तो झोपलाय, पडून राहिला. ज्यावेळी तो जागृत होतो त्यावेळी त्याला म्हणतो जागा आहे. म्हणून एक आमच्या प्रॅक्टिकली भाषेत की ज्यांची बुद्धी चांगली आहे म्हणजे जागृत आहे त्यांचीच साक्ष आणि त्यांचंच म्हणणं कोर्टात ग्राह्य धरलं जातं. त्याप्रमाणे ज्यावेळी जागा होतो म्हणजे काय, बाहेर बहिर्मुख असणारी कुंडलिनी ती म्हणून निद्रिस्त मानली जाते. कारण तिचं बाहेर काम करणं काहीच उपयोगाचं नाही ना. तिचं अस्तित्व शरीरामध्ये आत्मकल्याणासाठी आहे, ते काम करत नाही तोपर्यंत निद्रिस्तच आहे. एखादा डॉक्टर नुसता आरामशीर त्याच्या केबिन मध्ये बसून राहिलाय, तो रुग्णसेवा करत नाही म्हणजे तो निद्रिस्तच आहे. तो ज्यावेळी सेवा करायला लागेल, त्याला जे कर्तव्य मिळालेलं आहे ते करायला लागेल, त्यावेळी त्याला जागृत मानता येईल. त्याच पद्धतीनं बहिर्मुख असणारी कुंडलिनी म्हणजे काय, आता आपली ओढ प्रपंचामध्ये किती असते, प्रचंड असते की आपल्याला हे करायचे, उद्या ते करायचे, हे करायचे, ते करायचे, हे करायचे, हे ते करायचे. म्हणजे काय, आपली जी ऊर्जा आहे, आपल्या आतमध्ये असणारी जी शक्ती कुंडलिनी ती बहिर्मुख आहे. बहिर्मुख आहे त्याच्यामुळे आपलं मन काय करतं, बाहेर धावतं सारखं, की जे कार्य खरं सुख देणार नाही ते कार्य मिळवण्यासाठी धडपडत राहतं. परंतु ज्यावेळी सद्गुरूंचा अनुग्रह होतो, सद्गुरूंच्या संकल्पाने ती कुंडलिनी शक्ती जागृत होते, त्यावेळी ती काय करते, बहिर्मुख असणारं आपलं कार्य आटपून घेते आणि अंतर्मुख प्रवास करते. म्हणून मग ज्यावेळी सद्गुरूंची कृपा झाली, तुकाराम महाराजांनी सांगितलं, काशीमध्ये असताना बाबाजी सद्गुरूंनी मला हस्तस्पर्श, प्रेमाने माथा माझा कुरवाळला आणि त्या ठिकाणी मला अनुग्रह दिला. त्यानंतर तुकाराम महाराजांमध्ये वैराग्य जाग झालं. आपण म्हणतो वैराग्य जाग झालं. वैराग्य जाग झालं म्हणजे काय होतं, ही बहिर्मुख असणारी जी कुंडलिनी आहे ती अंतर्मुख प्रवास करायला लागते. म्हणजे काय होतं, मग मनुष्याचं मन आहे ते स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि मग सात्विकता हळूहळू यायला लागते. मग दुराचारी पाप्यातला पापी असणारा सुद्धा सात्विकतेकडे वळू लागतो. आणि मग आपल्याला बरेचसे लोक सांगतात बघा, आता ते खूप आता शांत वाटतं, पहिल्यासारखं चिडचिडपणा नाही येत. म्हणजे काय होतं, वृत्ती अंतर्मुख झाल्या, आत्मशोधाच्या, आत्मरूपाच्या दर्शनाच्या दिशेनं प्रवास केला. आणि हा जो प्रवास आहे ही खरी वारी आहे. हे खरं पंढरपुराकडे जाणं आहे. तो सहस्रामध्ये जो बसलेला आहे ती पांडुरंगाची चरणं आहेत. मग कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती सुषुम्नेमधून प्रवास करत असताना जन्मोजन्मीचे जे संस्कार आहेत ते संस्कार नष्ट करायला लागते. बघा, मोबाईल मध्ये आपल्यात प्रोग्रॅमिंग असतं, ते जोपर्यंत आहे त्याप्रमाणे मोबाईल तसंच कार्य करणार. मोबाईल विकत घेतल्यानंतर मोबाईल दुकानदार काय करतो, आपल्याला सगळे ऍप डाउनलोड करून देतो. म्हणजे काय करून देतो, सगळे प्रोग्राम टाकून देतो की कॅमेराचं चित्र आहे, आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक केले की कॅमेरा ओपन होणार. त्या मोबाईलला ते कॅमेरा आयकॉनवर क्लिक करण्यासाठी स्क्रीन असते, त्याचं टच पॅनल असतं, मागं कॅमेरा असतो आणि मोबाईल पूर्ण बॅटरी चार्ज असते, त्याप्रमाणे तो चालतो. पण ते कॅमेराचं ऍपच डिलीट केल्यानंतर मग तिथं स्क्रीन असून सुद्धा उपयोग नाही, त्या मोबाईलला टच पॅनल असून सुद्धा उपयोग नाही, मागं कॅमेरा असून सुद्धा उपयोग नाही. काय झालं, तो प्रोग्रामच डिलीट केला. त्याचप्रमाणे ज्यावेळी ही कुंडलिनी जागृत होते, अंतर्मुख होते, त्यावेळी जन्मोजन्मीचे जे संस्कार आहेत ते नष्ट करायला लागते.
आणि ते संस्कार नष्ट झाल्यानंतर मग चित्ताला शांती यायला लागते, मग वर्तनामध्ये बदल घडायला लागतो, अनुभव यायला लागतो. म्हणून पूजनीय काका महाराज नेहमी म्हणायचे की हा मार्ग करण्याचा नाही, अनुभवण्याचा आहे. तुम्ही साधना ध्यान करायला लागल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय बदल होतात, हे बदल अनुभवण्याचा आहे. औषध गोड आहे किंवा एखादा पदार्थ गोड आहे गोड आहे गोड आहे म्हणून काय माहिती आपल्याला, जेव्हा तो चाखतो आपण त्यावेळी त्याची अनुभूती येते. आणि मग एकदा सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर त्या शिष्याला काहीही करावं लागत नाही, त्या साधकाला काहीही करावं लागत नाही. त्याने फक्त स्वस्थ चित्त बसून राहायचं असतं. की कुंडलिनी ज्यावेळी सुषुम्नेतून प्रवास करायला लागते त्यावेळी हे सगळे संस्कार पूर्ण नष्ट करून टाकते. मोबाईल आपला पूर्ण क्लिअर व्हायला लागतो. मग त्यावेळी तिथं पापही शिल्लक राहत नाही, पुण्यही शिल्लक राहत नाही. पुण्य झालं तर स्वर्गात जावं लागतं, ते पुण्य खर्ची करावं लागतं, परत ते मिळवण्यासाठी इथंच यावं लागतं. हे काम सतत चालू राहतं. तर ते राहू नये. मोक्ष म्हणजे काय की आत्मस्वरूपाचं दर्शन. मी एकदा आत्मा आहे हे कळलं की मोक्ष झाला. म्हणून संतांनी जिवंत शरीरामध्ये मोक्ष अनुभवला, तो आत्मस्वरूपाचं दर्शन घडलं आणि मग मोक्ष अनुभवला. आणि ही अशी परंपरा आहे अनुभवण्याचा. स्वामीजींनी आता सांगितलं की आयतं ताट, की त्यासाठी काही करायला लागत नाही. साधूंना, संन्यासांना, तपस्वींना आपापले एक एक दोष काढण्यासाठी हठयोग, विचित्र योग, भरपूर योग करावे लागतात, मग मनावर ताबा येतो. पण इथं तसं नाही. फक्त आपण शांत डोळे मिटून बसल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती ती आपली आपोआप कार्य करायला लागते. आणि साधकांमधले सगळे गुण दोष, सगळे चांगले जरी असले तरी ते गुणच आहेत आणि वाईट जरी असले तरी ते गुणच आहेत, ते सगळे नष्ट करून टाकते. आणि एकदा सगळे गुण नष्ट झाले की मग काय होतं, माया रूपाचं आवरण नष्ट होतं आणि मग तोच आत्मा माया रहित झाल्यामुळे परमात्म्यासारखा शुद्ध बनतो. पाणी स्वच्छ केले की मग एकदा काय राहिलं, त्यात दोनच घटक राहिले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पण तेच वाहत वाहत येतात, सगळं मलाचं पाणी, रसायनांचं पाणी असं मिश्रित होऊन दूषित होतं. आणि त्याच पद्धतीनं आपला आत्मा हा जन्मून जन्मींचे संस्कार सोबत आपल्या बाळगतो, नष्ट होतो. प्राण्यांच्या जन्मामध्ये असताना भोगवासना, अन्नाची वासना गोळा केलेली असते त्यांनी, तीच सोबत मनुष्याच्या जन्माला येते. इतर प्राण्यांच्या निद्रावस्थेचा आवड असणं, तीच ती कॅरी करत पुढे पुढे येते. आणि मग नंतर काय होतं, आपण म्हणतो ते साधू आहेत ना, ते झोपतच नाही, ते आहेत ना त्यांना अन्नाची गरज नाही. म्हणजे काय होतं, संस्कार नष्ट होतात. या शरीराला अन्न लागत नाही, या शरीराला प्राणांच्या ऊर्जेवर हे शरीर चालतं. या शरीराला निद्रेची आवश्यकता नाही. प्राण भरपूर असल्यानंतर या शरीराला झोप लागत नाही. म्हणून जे आत्मवृत्तीला स्थिरावतात त्यांना मनुष्याच्या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतात, त्यांना कोणतीही आवश्यकता राहत नाही. म्हणून हाच पूर्ण स्वरूपाला जाण्याचा मार्ग आहे. ध्यान साधना हाच पूर्ण परिपूर्ण मार्ग आहे. तोच मार्ग भगवान शंकरांनी, महादेवांनी पार्वतीला सांगितला आणि तोच गुरु परंपरे रूपात आपल्यापर्यंत तो आला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा काय सांगितलं की या मार्गाचे कोण कोण पथिक राहिलेले आहेत, तर प्रत्यक्ष महादेव या मार्गाचे पथिक राहिलेले आहेत. ते काय कैलासात बसून करतात, व आपण महादेवाचं चित्र बघितलं, काय करतात, त्यांना काय अवस्था आहे, म्हणजे काय आवश्यकता आहे ही ध्यान करण्याची, पण तेही त्या स्वरूपामध्ये बसून आत्मरूपामध्ये स्थिर राहतात. मग ही कुंडलिनी एकदा का सगळे कर्म दोष, चांगले दोष, वाईट दोष पूर्णपणे काढून टाकल्यावर समरूपाला येते. समरूपाला म्हणजे आत्माच्या स्थितीला येते आणि त्या चित्त ते सगळे आत्म्यामध्ये विलीन होतात. मग समचरण, म्हणून पांडुरंगाचे चरण कसे आहेत, समचरण आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजी. म्हणून महायोग पीठे, पांडुरंगाचं जे रूप आहे ते योगपीठ आहे, योग स्वरूप असणारा परमात्मा आहे. अर्धोन्मिलित नेत्र आहेत, हे योग्यांच्या अवस्थेचं दर्शन घडवतात. आणि शुभ चिन्ह हातामध्ये आहेत, पण ते कसे आहेत,
स्थौल्य अवस्थेमध्ये आहेत, विराम अवस्थेमध्ये आहेत. युद्धाचा शंख कसा आहे? मुडपून धरलेला, आता त्याची आवश्यकता नाही. कमळ कसं धरलेलं आहे? मुडपून धरलेलं आहे. त्याचीही कोमलता आणि मंगल त्याची गरज आता नाही. कारण त्या पलीकडं एकदा आत्मतत्वात प्रवेश केल्यावर त्याच्या पलीकडचं मंगलत्व शिल्लक नाही, त्याच्या पलीकडचं शुद्धत्व त्या ठिकाणी नाही. त्यामुळे आता स्वामीजींनी सांगितलं की पूजनीय काका महाराज म्हणून म्हणायचे, देवरूप होऊ सगळे. आम्ही देव बनायचा कारखाना टाकलाय, कुणाला देव बनायचंय त्यांनी या. पूजनीय काका महाराजांचं आवडतं वाक्य असायचं, एकदा का ही दीक्षा मिळाल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती त्या जीवाला शिवस्वरूपामध्ये नेऊन ठेवते. असा हा दुर्लभ मार्ग आहे. म्हणजे गुह्यतम गुह्य, गुप्ताती गुप्त मार्ग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले की माझी गीता ही त्या शिवस्वरूपापर्यंत जाणारी आहे. इतरांच्या गीता अजून वाटच शोधत आहेत, वाटच पुसत आहेत, म्हणजे वाट शोधत आहेत अजून. पण मी गुरूंच्या कृपेमुळे त्या गीतारूपी ईश्वराला प्राप्त केलेला आहे. म्हणून माऊलींचं जर साहित्य बघितलं तर त्यांनी आपल्या गुरूंचीच थोरवी गायलेली आहे. मग हे मी आता मगाशी सांगितलं, ते संस्कार नष्ट झाल्यानंतर मग काय होतं? म्हणून मग काय होतं? 14व्या वर्षी ज्ञानाची प्राप्ती होते. स्वतः मिळवावं लागत नाही, गुरूंच्या संकल्पाने आलेलं असतं. गुरूंच्या संकल्पाने असतं. मोबाईल तयार होतो त्यावेळी सॉफ्टवेअर त्यात येत नाही, मोबाईल वाला सॉफ्टवेअर घालून देतो. त्याच पद्धतीनं सद्गुरू ते प्रोग्रामिंग करून देतात आणि मग ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ह्यात मिळवायचं आपल्याला किंवा आपल्याला करायचं काय नाही. सद्गुरूंनी जो प्रोग्राम डाउनलोड करून दिलेला आहे तो 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 ऍक्टिव्हेट राहणार आहे. स्कॅनर, व्हायरस काढणारा आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, आपल्याला प्रत्येक वेळी तो काढत बसावा लागतो का? नाही. तो स्कॅनर ऑटोमॅटिक व्हायरस काढत राहतो, त्याचं काम करत राहतो. त्यामुळं स्वामीजींनी आता सांगितल्याप्रमाणे एक दफे जागृत हुई कुंडलिनी शक्ती, परशिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. त्या साधकाला 2 जन्मात 3 जन्मात का होईना पण शिवस्वरूपापर्यंत ती पोचवूनच सोडते. या ठिकाणी मी माझे थोडे शब्द होते पण भरपूर झाले.